Zee 24 तास एक पाऊल पुढे। जयपूरच्या साहित्य संमेलनात समाजशास्त्रज्ञ आणि लेखक आशिष नंदी यांनी दलित आणि ओबीसींबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। दलित आणि ओबीसी सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। यासाठी त्यांनी पश्चिम बंगाल राज्याचं उदाहरण दिलं होतं। It is a fact that most of the corrupt come from the OBCs and the scheduled caste and now increasingly scheduled tribes. And as long as this is the case, Indian Republic will survive. I have hope for the Republic. That also I said. I hope this will be the end of this matter. I am sorry if some have misunderstood me, though there was no reason to do so. आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊयात प्रतिक्रियेसाठी। बाळासाहेब, हे आपण ऐकलं, आपण फोनवरती थ्रू आहात। ही प्रतिक्रिया आधीची त्यांची प्रतिक्रिया आणि नंतरची माफी आम्ही ऐकवली, पण काय या सगळ्या हे सगळं विधान ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय? एक बेसिकली या सगळ्या याच्यामध्ये माझ्या अंदाजानं सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स जे आहेत, या सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्सनी कास्ट या इश्यूला ऍड्रेस करण्याच्या ऐवजी ते फांद्यांना झाडाला घाव घालण्यापेक्षा फांद्यांवरती घाव घालतात अशी परिस्थिती आहे। करप्शन आहे आणि करप्शन हे जर त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी, एससी आणि एसटी ह्यांनी जर केलेलं असेल तर एक सिद्धांत आहे त्याच्यामध्ये की शिकवणारा हा सुद्धा तिथे करप्ट असतो। बघा, हे रिझर्वेशन मार्फत आले, त्याच्या अगोदर तिथे असणारा फॉरवर्ड कास्ट होती, तेव्हा फॉरवर्ड कास्टनी यांना शिकवलं तेव्हा असं ते करप्ट झाला असा त्याच्यामधला अर्थ काढला पाहिजे। त्याच्यामुळे बॅकवर्ड क्लास एससी आणि एसटी यांच्या करप्शनवरती बोलायचं आणि फॉरवर्ड कास्टच्या असणाऱ्या करप्शनवरती बोलायचं नाही, हा मी असं म्हणेन इंटेलेक्च्युअल करप्शन आहे आणि तो सगळ्यात डेंजरस करप्शन असं मी त्या ठिकाणी मानतो। बाळासाहेब, मुळात इथली जात हीच करप्ट आहे, जात व्यवस्था ही करप्ट आहे। ही जातीची व्यवस्था जोपर्यंत आपण बदलत नाही किंवा तिला साधा पर्याय देत नाही तोपर्यंत हे करप्शन जाणार नाही हे आपण आता ओळखलं पाहिजे त्या ठिकाणी। निश्चित हो, त्याच्यामुळे नुसतं अमुक हे तमुक नाही असं म्हणून चालणार नाही, याचा निषेध तर केलाच पाहिजे। अशा विचारवंतांना सगळ्या समित्यांमधून बाहेर ठेवलं पाहिजे। त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी खुलासा जरी केला असला तरी तो खुलासा माझ्या दृष्टीने असणारा तकलादू आहे। त्यांच्या खुलाशामध्ये त्यांनी असं म्हटलं की बाबा सवर्णांच्या करप्शनकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा तेवढं सिरियसली घेतलं जात नाही, तेवढं मागासवर्गीय ओबीसी एसटी यांच्या करप्शनकडे घेतलं जातं। बाळासाहेब, एक गोष्ट इथे नक्की अशी दिसून येते, खरं तर आपण काय बोलतो आहोत याचं भान त्यांना नक्की असणार, यात काही शंका नाही। त्यांच्यासारखा अनुभवी माणूस असं बोलतो, नंतर त्यांनी माफी मागितली, हा भाग वेगळा, पण हे सगळं असं बोलण्यामागे काय नेमकं असतं? मी बेसिकली जसं म्हटलंय की जातीयतेची वर्चस्व हा त्याच्यातला जो भाग आहे, हे वर्चस्व हेच बेसिकली करप्ट आहे। अगदी त्याच्यामुळे इतर जण आता पुढे यायला लागलेत त्यांनी इक्वलायझेशन ऑफ करप्शन हेही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। मग त्यांना असणारं दुखणं हे आहे की करप्शन मार्फत इक्वलायझेशन व्हायला लागले, त्याचं दुखणं आहे का त्यांना? अगदी त्याच्यामुळे अशी जी इंटेलेक्च्युअली करप्ट आहे, निश्चित आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे। खरं तर एक प्रकारचा अभिनिवेश आणि त्यातून हे सगळं बोललं जातं। अगदी खरं, धन्यवाद ही सगळी प्रतिक्रिया तुम्ही दिलीत त्याबद्दल।